नागपूरमध्ये बनावट दागिन्यांवर 73 लाखांचं कर्ज काढल्याचा प्रकार घडलेला आहे। पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये आरोपी अनिल उरकुडे विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। आरोपीने बनावट दागिने खरे असल्याचं प्रमाणपत्र बँकेला दिलं आणि हप्ते थकल्यानंतर बँकेने चौकशी केली तेव्हा मात्र हा सगळा प्रकार उघडकीस आला। नागपूरमध्ये बनावट दागिन्यांवर 73 लाखांचं कर्ज काढलेलं आहे आणि संबंधित आरोपीचा हा सगळा प्रकार आता उघड झालाय। बनावट दागिने होते ज्याचं सर्टिफिकेट सुद्धा दिलं गेलं आणि फसवणूक करण्यात आली, पण जेव्हा हप्ते थकले तेव्हा मात्र बँकेने चौकशी केली आणि ही सगळी बाब उघड झाली। आता आरोपी अनिल उरकुडे विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। दागिने खोटे होते मात्र खरे दागिने आहेत असं प्रमाणपत्र त्याने बँकेला सादर केलं आणि त्यामुळे बँकेने सगळ्या ग्राहकांना कर्ज दिलं। बँकेचे हप्ते मात्र थकले आणि त्यानंतर बँक व्यवस्थापनानं याबाबत चौकशी केली तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला। जवळपास 73 लाखाचं कर्ज या आरोपीने घेतलं होतं, मात्र हे सगळे दागिने खोटे असल्याचं समजलं। बनावट दागिन्यांवर आरोपीनं कर्ज काढलेलं होतं 73 लाखाचं, पण कर्जाचे हप्ते थकले आणि मग जेव्हा बँक व्यवस्थापनानं चौकशी केली तेव्हा मात्र दागिनेच खोटे निघाले।